मित्रांनो, पीक विम्याबद्दल माहिती घेत असताना बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आले, कमेंट आल्या, मेसेज आले इंस्टाग्रामला की सर आमचे एल्ड बेस 0 जे आहे ते बऱ्याच दिवसापासून जवळपास 1 महिन्याचा कालावधी लोटलेला आहे. अद्यापही आमचे एल्ड बेस 0 मधून लोकलाइज मध्ये वगैरे कन्वर्ट झालेले नाही. काही शेतकऱ्यांचे लोकलाइज मध्ये कन्वर्ट झालेलं असताना देखील UTR नंबर जनरेट झालेले नाहीत आणि त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचं एल्ड बेस 0 क्लेम कॅल्क्युलेट आणि अमाऊंट मध्ये नल असं काहीतरी दाखवत आहे. असे बरेच प्रश्न आले. मग याचं काय आहे? जिल्ह्यातील जवळपास 7,58,000 शेतकऱ्यांनी ऑनलाईन क्लेम केले, तक्रारी केल्या. त्यानंतर मित्रांनो जवळपास बघायचं झालं 3,08,000 शेतकऱ्यांना हा जे क्लेम केलेले होते त्यापैकी पीक विमा मिळालेला आहे. जवळपास 3,58,000 शेतकऱ्यांना अद्यापही हा पीक विमा वितरित व्हायचं बाकी आहे. काही शेतकऱ्यांचे क्लेम रिजेक्ट करण्यात आलेले आहेत. तर मग ज्या शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा मिळालेला नाही तर त्या शेतकऱ्यांसाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक छोटीशी माहिती अपडेट घेणार आहोत. तर तुम्ही देखील या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्य, तर स्वागत आहे कृषी युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता पर्सनली. इंस्टाग्राम ID हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, ते तुम्हाला पण माहीत आहे. मित्रांनो, बऱ्याच शेतकरी म्हणत आहेत की म्हणजे पीक विम्याच्या माहितीला अपडेटला कंटाळून गेलेले आहेत ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेले आहे. परंतु इतर शेतकऱ्यांचं काय? इतर शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा मिळालेला नाही त्यांच्यासाठी मग अपडेट द्यायची की नाही हा देखील प्रश्न उभा राहिलेला आहे. तर मित्रांनो, आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेत आहोत तो जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा. बुलढाणा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या, त्यानंतर इंस्टाग्रामला मेसेज आले, बुलढाणा जिल्ह्यातून स्टेटस वगैरे मला सेंड केले शेतकऱ्यांनी की असं असं दाखवत आहे, एल्ड बेस 0 दाखवत आहे, काही शेतकऱ्यांचं अमाऊंट नल दाखवत आहे वगैरे वगैरे बरेच मेसेज आले. तर मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्याविषयी अपडेट घ्यायची म्हणलं तर बघायचं झालं तर आपण आताच माहिती घेतली की जवळपास 3,08,000 शेतकऱ्यांना जे क्लेम होते ते मंजूर करून त्यांना पीक विमा देण्यात आलेला आहे. जवळपास 3,78,000 शेतकऱ्यांचे क्लेम हे दुर्लक्षित करण्यात आलेले आहे. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, अद्यापही बरेच शेतकरी हे पीक विम्यापासून वंचित आहेत आणि जवळपास पीक विमा कंपनीने जे पीक विमा द्यायला पाहिजे होता ते पीक विमा शेतकऱ्यांना एल्ड बेस मध्येच अडकून ठेवलेलं आहे. त्यांचं कॅल्क्युलेशन हे कन्वर्ट अद्यापही झालेलं नाही. तर बघायचं झालं मित्रांनो, जे शेतकरी या पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहेत त्यांच्यासाठी आता एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, जे शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहेत त्या शेतकऱ्यांचं जे लक्ष आहे ते पीक जे कृषी अधिकारी वगैरे किंवा जिल्ह्यातील जे जिल्हानिहाय पीक विमा समित्या असतात त्यांच्याकडे आता शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्यांचे जे पीक विम्यापासून वंचित राहिलेले शेतकरी आहेत त्यांच्याकडे आता पीक विमा जे समिती असती जिल्हास्तरीय आणि कृषी अधिकारी जे असतात त्यांच्यातर्फे आता पीक विमा या उर्वरित शेतकऱ्यांना वाटपाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर जवळपास बघायचं झालं मित्रांनो, जे शेतकरी आता या पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहेत त्यांच्यासाठी जवळपास तालुकानिहाय जे आमदार वगैरे आहेत ते सुद्धा झटत आहेत पीक विमा वाटप करण्याबाबत. परंतु मित्रांनो, जे कृषी अधिकारी आहेत जिल्ह्याचे, त्यानंतर तालुकास्तरीय कृषी अधिकारी आहेत, त्यानंतर जिल्हास्तरीय जे पीक विमा समिती असते त्यांच्यातर्फे आता बैठका घेण्यात येत आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये असणार आहेत आमदार वगैरे असणार आहेत, त्यानंतर तालुक्याचे कृषी अधिकारी असणार आहेत, जिल्ह्याचे कृषी अधिकारी असणार आहेत, पीक विमा समितीचे जे पीक विमाचे जे कंपनी असते त्यांचे जे अधिकारी असणार आहेत आणि जे जिल्हानिहाय पीक विमा समिती असतील त्यांचे सुद्धा अधिकारी असणार आहेत. तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे क्लेम रिजेक्ट करण्यात आलेले आहेत त्यांचे दुबार क्लेम हे कॅल्क्युलेट करायचे आदेश देखील काढण्यात आलेले आहेत. म्हणजे योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. जर शेतकरी त्या योजनेत बसत असेल, विनाकारण पीक विमा कंपनीने जर शेतकऱ्यांना या पीक विम्यापासून दुर्लक्षित केलं असेल किंवा वंचित ठेवलं असेल तर अशा शेतकऱ्यांतर्फे पीक विमा समितीतर्फे आणि त्याचबरोबर कृषी अधिकाऱ्यांमार्फत पीक विमा जे कंपनी असते त्यांच्या अधिकाऱ्यावर ही कारवाई करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर जी कंपनी हे प्रकार घडून आणत आहे त्या कंपनीवर योग्य ती कारवाई देखील करण्यात येणार आहे. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, आता या मे महिन्याच्या शेवटपर्यंत ही सर्व प्रोसिजर पूर्ण होणार आहे आणि ही प्रोसिजर पूर्ण झाल्याच्या नंतर बुलढाणा जिल्ह्यातील जे एल्ड बेस 0 वाले शेतकरी आहेत, त्यानंतर अमाऊंट नल दाखवणारे शेतकरी आहेत, काही शेतकऱ्यांचं एल्ड बेस 0 अमाऊंट म्हणजे काही शेतकऱ्यांना एल्ड बेस मध्ये सुद्धा अमाऊंट दाखवत आहे. मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील बरेच शेतकरी असेल त्यांना एल्ड बेस मध्ये सुद्धा अमाऊंट दाखवत आहे. असे बरेच जे शेतकरी आहेत आणि काही शेतकऱ्यांचे जे विनाकारण क्लेम रिजेक्ट केलेले आहेत
त्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवलं आहे अशा सगळ्या शेतकऱ्यांचा सर्वे होणार आहे. जसा लातूर जिल्ह्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतली की लातूर जिल्ह्यामध्ये जसं दुबार सर्वेक्षण सुरू होणार आहे किंवा सुरू झालेलं आहे. 25 तारीख लास्ट आहे. तुमचे डॉक्युमेंट ज्या शेतकऱ्यांना वंचित ठेवलेले आहे पीक विम्यापासून अशा शेतकऱ्यांचे जे डॉक्युमेंट तलाठ्याकडे म्हणा किंवा कृषी सहाय्यकांकडे म्हणा किंवा तालुक्याचे जे कृषी अधिकारी वगैरे असतात त्यांच्याकडे म्हणा हे डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे शेतकऱ्यांनी. त्याचप्रमाणे आता इथे सुद्धा बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा सेम प्रोसिजर होणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सुद्धा जे शेतकरी या पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहे अशा शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट गोळा करण्यात येणार आहे आणि त्यानंतर पीक विमा कंपनी जी आहे त्या पीक विमा कंपनीकडून अशा शेतकऱ्यांची यादी मागवण्यात येणार आहे आणि या यादीमध्ये काय तुम्ही त्रुटी दाखवलेली आहे ती त्रुटी जे कृषी अधिकारी वगैरे आहेत आणि जे जिल्हाधिकारी वगैरे आहेत त्यांच्याकडे ही त्रुटी कोणत्या बेसिसवर तुम्ही या शेतकऱ्याला वंचित ठेवलेलं आहे असं सर्व गोष्टी या पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगावे लागणार आहेत. आणि हा पीक विमा जर शेतकरी जे या पीक विम्यामध्ये बसत असेल तर या शेतकऱ्यांना लवकरात लवकर म्हणजे ही प्रोसिजर होणार आहे आता मेच्या एंडिंग पर्यंत पूर्ण कंप्लीट होणार आहे आणि मेच्या एंडिंग नंतर जवळपास जे जूनचा पहिला वीक आहे पहिल्या आठवड्यात हे पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जे उर्वरित शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावर वितरित होऊ शकतो. आता राहिला प्रश्न बरेच शेतकरी म्हणत आहेत की आम्हाला पीक विमा जमा झाला वगैरे वगैरे. तर ज्या शेतकऱ्यांचा UTR नंबर जनरेट झालेला होता अशाच शेतकऱ्यांना हा पीक विमा वाटप सुरू आहे. गेल्या 2 ते 3 दिवसापासून मला इंस्टाग्रामला बरेच मेसेज आले शेतकऱ्यांचे आम्हाला आज पीक विमा मिळाला, आम्हाला आज पीक विमा मिळाला, आम्ही या जिल्ह्यातून आहोत वगैरे. तर ज्या शेतकऱ्यांचे UTR नंबर जनरेट झाले होते अशाच शेतकऱ्यांना हा पीक विमा वितरित होत आहे. तुम्हाला जर कोणी म्हणत असेल की बाबा मी तर आपल्याच जिल्ह्यातून आहे आणि मला पीक विमा मिळालेला अजून तुला कसं काय नाही मिळाला असं वगैरे काही म्हणत असतील तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे UTR नंबर जनरेट झालेले आहेत अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वितरित झालेली आहेत. तुमचं जर फक्त लोकलाइजमध्ये कन्वर्ट झालेलं असेल आणि तुमच्या फक्त रकमा अमाऊंट दाखवत असेल परंतु UTR नंबर जनरेट झालेला नसेल तर तुमच्या खात्यावर अद्यापही या रकमा वितरित होणं म्हणजे UTR नंबर जनरेट झाल्याच्या नंतर जवळपास 8 ते 15 दिवसाच्या आत हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होत असतो. जर UTR नंबरच जनरेट झाला नाही फक्त अमाऊंट लोकलाइजमध्ये तुमचा अमाऊंटच दाखवत असेल तर तुमचा पीक विमा लगेच मिळणार नाही. तुम्हाला UTR नंबर जनरेट होण्याची वाट बघावी लागणार आणि त्यानंतरच तुमचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. आणि एल्ड मधून जे शेतकरी बऱ्याच एका महिन्यापासून वाट बघत होते की एल्ड मधून लोकलाइजमध्ये अद्यापही कन्वर्ट झालेलं नाही वगैरे त्या शेतकऱ्यांसाठीच हा व्हिडिओ होता. तुमचे जे प्रोसिजर आहे ती प्रोसिजर कंप्लीट होणार आहे. तुमचे डॉक्युमेंट वगैरे मागवण्यात येतील. ज्या शेतकऱ्यांचे क्लेम रिजेक्ट झालेत अशा शेतकऱ्यांचे आणि ज्या शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आलेलं आहे अशा शेतकऱ्यांचे जवळपास म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या एल्ड लोकलाइजमध्ये कन्वर्ट होतच नाहीये एका महिन्यापासून गेल्या अशा शेतकऱ्यांचे सुद्धा डॉक्युमेंट वगैरे घेण्यात येणार आहे. आणि त्यानंतर जवळपास आणि तुम्हाला हा पण प्रश्न पडला की बाबा काही दिवसांनी तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता की आमचे डॉक्युमेंट वगैरे घेतले नाही मग आता आम्हाला पीक विमा मिळेल की नाही. पीक विमा मिळणार आहे मित्रांनो. फक्त एक सर्वे चालू आहे आणि या सर्वे अंतर्गत जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांचा डाटा पीक विमा कंपनीतर्फे घेण्यात आलेला आहे आणि त्या अंतर्गत तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.